नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने 13 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, जी 9 मार्च 2026 पासून लागू झाली होती, त्यामध्ये आता काही मोठे बदल आणि नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरघा संयंत्र वाटप योजनेत झालेले बदल आणि नवीन सुरू झालेली वराह पालन गट वाटप योजना याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी तपशीलवार पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र शासनाच्या 13 एप्रिल 2026च्या नवीन पूरक शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत असलेल्या मुरघा संयंत्र वाटप योजनेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे। यापूर्वी या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक लाभार्थ्यांनाच घेता येत होता, परंतु आता योजनेची व्याप्ती वाढवून त्यामध्ये शेतकरी समूह गटांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने सहकार अधिनियम किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी उत्पादक संस्था FPO आणि सहकारी संस्थांचा समावेश आहे। तसेच कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या FPC देखील आता या योजनेसाठी पात्र ठरतील। याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील छोट्या गटांना बळ देण्यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी समूह गटांना देखील यात स्थान देण्यात आले आहे, मात्र त्यांच्याकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित संसाधन केंद्रे आणि उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असलेले प्रभाग संघ आता या योजनेचा लाभ घेऊ शकतील। या सर्व संस्थांकडे किमान 50 शेतकरी सदस्य असणे आवश्यक असून त्यांचे भागभांडवल किंवा खेळते भांडवल किमान 5 लाख रुपये असावे लागते। याशिवाय संबंधित संस्थेचे मागील 3 वर्षांचे लेखापरीक्षण झालेले असावे आणि लेखापरीक्षण अहवालानुसार ती संस्था नफ्यात असणे ही मुख्य अट आहे। अशा प्रकारे आता वैयक्तिक शेतकऱ्यांसोबतच या मोठ्या संस्थांनाही मुरघास प्रकल्पासाठी प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत आता वराह पालनास प्रोत्साहन देण्यासाठी एका नवीन उपयोजनेचा समावेश केला आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला 5 मादी अधिक 1 नर अशा स्वरूपात वराह गटाचे वाटप करण्यात येईल आणि यासोबतच या पशुधनाचा विमा देखील उतरवून दिला जाईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती, भूमिहीन मजूर, 1 हेक्टरपर्यंत जमीन असलेले अत्यल्प भूधारक, 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट पात्र ठरतील। लाभार्थ्यांची निवड करताना शासनाने एक निश्चित प्राधान्यक्रम ठरवला असून त्यामध्ये भूमिहीन व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर अनुक्रमे अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्कधारक आणि शेवटी महिला बचत गटातील लाभार्थ्यांचा विचार केला जाईल। सामाजिक समतोल राखण्यासाठी या योजनेत दिव्यांगांसाठी 5% तर महिलांसाठी 50% इतके मोठे आरक्षण ठेवण्यात आले आहे। अशा प्रकारे ग्रामीण भागातील गरजू घटकांना या नवीन योजनेद्वारे स्वयंरोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत वराह गटाच्या खरेदीसाठी शासनाने अत्यंत पारदर्शक आर्थिक आराखडा तयार केला आहे। एका वराह गटाची एकूण प्रकल्प किंमत 2,08,187 रुपये निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये पशुधनाच्या किमतीचा विचार करता 5 मादी वराहांच्या खरेदीसाठी प्रत्येकी 22,500 रुपये याप्रमाणे एकूण 1,12,500 रुपये खर्च अपेक्षित आहे। तसेच गटातील 1 नर वराहासाठी 25,000 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे। याशिवाय या पशुधनाच्या 3 वर्षांच्या विम्यासाठी 17,531 रुपये आणि 18% विक्री करापोटी 3,156 रुपये असा एकूण 1,58,187 रुपये खर्च केवळ पशुधन आणि त्याच्या सुरक्षेवर केला जाणार आहे। उर्वरित 50,000 रुपये हे लाभार्थ्याला शेड बांधणी, खाद्य, पाण्याची सोय आणि स्प्रे पंप यांसारख्या आवश्यक साहित्यासाठी दिले जातील। अनुदानाच्या बाबतीत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान शासनाकडून थेट दिले जाणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही महत्त्वाच्या अटी आणि कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याकडे पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेकडून घेतलेले प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। जर अर्ज करताना तुमच्याकडे असे प्रमाणपत्र नसेल तर काळजी करण्याची गरज नाही। अशावेळी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्र तुम्ही देऊ शकता किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले 2 वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडू शकता। जर लाभार्थी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असतील तर त्यांच्याकडे अधिकृत UDID प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। यासोबतच लाभार्थ्याला काही महत्त्वाची स्वयंघोषणा पत्रे देखील सादर करावी लागतील, ज्यामध्ये वराहांसाठी स्वतःची पुरेशी जागा किंवा शेड उपलब्ध असल्याचे आणि वराह कधीही मोकाट सोडले जाणार नाहीत अशी ग्वाही देणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला खरेदी करावयाचे वराह हे सुधारित आणि विदेशी जातीचे असणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने यॉर्कशायर, हॅम्पशायर किंवा लँड्रेस यांसारख्या स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि उच्च उत्पादकता असलेल्या जातींचा समावेश होतो।
निवडलेले वराह 1 ते 2 वर्षे वयोगटातील असावेत आणि त्यांची खरेदी ही नेमलेल्या खरेदी समितीच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच करणे आवश्यक आहे. पशुधनाची खरेदी करताना राष्ट्रीय पशुधन प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या वराहांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. जर अशा प्रक्षेत्रावर वराह उपलब्ध नसतील तर शासकीय फार्म, खाजगी ब्रीडिंग फार्म किंवा खुल्या बाजारातून लाभार्थ्यांच्या पसंतीनुसार आणि वजनानुसार खरेदी करता येईल. एकदा लाभार्थ्याची निवड झाली की जिल्हा उपायुक्तांनी कळवलेल्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. जर लाभार्थ्याने या विहित मुदतीत खरेदी केली नाही तर त्याचे नाव प्रतीक्षा यादीत सर्वात शेवटी टाकले जाईल आणि पुढील लाभार्थ्यास संधी दिली जाईल. पशुधनाच्या किंमतीबाबत सांगायचे झाले तर जर खरेदी केलेल्या वराहांची किंमत योजनेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर वरची फरकाची रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल. तसेच जनावरांच्या वाहतुकीचा सर्व खर्च लाभार्थ्यालाच करावा लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने वाटप केलेल्या पशुधनाचा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षांसाठी विमा उतरवणे अनिवार्य आहे. जर विमा कालावधीत पशुधन मृत पावले तर अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्याला दुसरे पशुधन खरेदी करून दिले जाईल. खरेदी पूर्ण झाल्यावर तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी खरेदी पावती, छायाचित्र, बँक तपशील आणि विम्याचा अहवाल जिल्हा उपायुक्तांना सादर करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाटप केलेल्या प्रत्येक पशुधनाची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे संबंधित पशुवैद्यकीय संस्थेच्या प्रमुखांना बंधनकारक आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश लाभार्थ्याकडून लिहून घेतल्या जाणाऱ्या बंधपत्रामध्ये केला जाईल. या शासन निर्णयातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घोषणा म्हणजे वराह पालन व्यवसायासाठी आता व्याजात सवलत दिली जाणार आहे. शासनाच्या उद्योजकता विकास योजनेअंतर्गत देय असलेली 4% व्याज सवलत योजना आता वराह पालन व्यवसायासाठी देखील लागू करण्यात आली आहे. ही विशेष सवलत यापूर्वी केवळ शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुक्कुटपालन यांसारख्या पशुपालन व्यवसायांसाठीच उपलब्ध होती, परंतु आता वराह पालन करणाऱ्या उद्योजकांनाही याचा थेट लाभ घेता येणार आहे. यामुळे या व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांवरील व्याजाचा बोजा लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होईल. तर मित्रांनो, हा होता 13 एप्रिल 2026चा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमधील बदलांचा संपूर्ण आणि सविस्तर शासन निर्णय. या निर्णयामुळे मुरघास संयंत्र आणि वराह पालन क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर गरजू मित्र आणि शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि सरकारी योजनांच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.